मित्रहो, राजकीय नेत्यांचा वरदहस्त असलेल्या नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खराच्या काळ्या कारनाम्याची चर्चा अजूनही जराशीही कमी झालेली नाही. आपल्याकडं दैवी शक्ती असल्याचा दावा करीत त्या लिंगपिसाटानं करोडोंची माया जमवली आणि अनेक महिलांचं लैंगिक शोषण सुद्धा केलं. त्याची एक एक प्रकरण जशी समोर येत गेली ना, तसं महाराष्ट्राला धक्क्यावर धक्के बसलेले होते. पण त्यापेक्षाही मोठे धक्के तेव्हा बसू लागले जेव्हा राजकारणातील बड्या बड्या नेत्यांची, मंत्र्यांची नावं या अशोक खरा त्याच्यासोबत जोडली गेली. राजकारणातील अनेक नेत्यांचा, मंत्र्यांचा त्याच्यासोबत असलेला संबंध उघडकीला आला. काही बड्या बड्या नेत्यांचे फोटो सुद्धा समोर आले. अशोक खरात अडकला, पण हे नेते मात्र अलगद असे बाजूला राहिले. महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर या तर ह्या लिंगपिसाट भोंदूबाबाच्या निस्सीम भक्त. रुपाली चाकणकर यांच्यावर प्रचंड टीका झाली आणि महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांना द्यावा लागला. पक्षाच्या पदावरून सुद्धा त्यांना पाय उतार व्हावं लागलं. आता या अशोक खराच्या काळ्या कृत्यावर एक चित्रपट येतोय, महाराष्ट्र एपस्टीन फाईल. या चित्रपटामध्ये अशोक खरा त्याचे पडद्याआडचे सगळे काळे कारनामे पडद्यावर येतील. पण या चित्रपटामध्ये अशोक खरा त्याच्याशी संबंधित असलेल्या राजकीय नेत्यांच्या व्यक्तिरेखा देखील पाहायला मिळणार आहेत. अशोक खराच्या या सगळ्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांचा संबंध नेमका कसा दाखवला जातो याची उत्सुकता तर सगळ्यांना आहे. रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत अभिनेत्री दीपाली सय्यद भोसले या दिसणार आहेत. अर्थात त्यांना या भूमिका करीत असल्यामुळं धमक्या सुद्धा आलेल्या होत्या. या धमक्या आता थांबलेल्या आहेत, पण धाकधूक मात्र कायम आहे. त्यामुळं या चित्रपटाच्या शूटिंगच्या सेटवर गार्ड ठेवले गेलेले आहेत. मी तक्रार केलेली नाही, धमक्याचे आणखी फोन आले तर मी तक्रारही करणार आहे, असं रुपाली चाकणकर यांची भूमिका करणाऱ्या दीपाली सय्यद भोसले यांनी म्हटलेलं आहे. या चित्रपटामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, अंजली दमनिया आणि सुषमा अंधारे यांच्यासह आणखी काही चर्चित चेहऱ्यांच्या व्यक्तिरेखा दिसणार असल्याची माहिती सुद्धा दीपाली सय्यद भोसले यांनी दिलेली आहे. या नेत्यांच्या व्यक्तिरेखा कोण साकारणार आहेत हे आगामी काळात दिसेल, पण प्रत्येक नेत्यांचा रोल या चित्रपटामध्ये आहे. 2 ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज होतोय. राजकीय नेत्यांच्या संबंधामुळं अशोक खराचं प्रकरण अधिक गाजलं. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया, त्याचबरोबर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणामध्ये प्रचंड आक्रमक भूमिका घेतलेली होती. त्यामुळे हे प्रकरण अधिक चर्चेला आलं. त्यांची ही आक्रमकता सुद्धा या चित्रपटामध्ये दिसणार आहे. दीपाली सय्यद भोसले या अभिनेत्रीचा लूक अगदी हुबेहूब रुपाली चाकणकर यांच्यासारखा करण्यात आलेला आहे. त्यांचे हे फोटो पाहून सुद्धा जो तो अक्षरशः थक्क होत आहे. दीपाली सय्यद यांनी या लूक बाबत बोलताना सांगितलं, मी रुपाली चाकणकर यांचा लूक बघितला, मी त्यांचा रिसर्च केला, काय घालतात, कशा पद्धतीने साडी असते, हेअरस्टाईल कशी असते, त्यांची ज्वेलरी काय असते, या सर्च केल्यानंतर फर्स्ट डेला लुक केला आणि तो प्रॉपर आला. रुपाली चाकणकर यांच्या या व्यक्तिरेखेची सगळ्यांनाच आता प्रचंड उत्सुकता आहे. पण त्याबरोबरच अन्य राजकीय व्यक्तींच्या भूमिका दाखवताना अशोक खरात याच्याशी असलेला त्याचा संबंध सगळं काही खरं दाखवलं जाणार का, याबाबत मात्र अनेकांच्या मनामध्ये शंका आहे. या चित्रपटाचं यश सुद्धा त्यावर अवलंबून असणार आहे. रुपाली चाकणकर यांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री दीपाली सय्यद भोसले यांनी मात्र यावर एक मोठं भाष्य केलेलं आहे. ते खूप महत्वाचं आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर राजकारणात मोठा बदल होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं या चित्रपटाकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा आता प्रचंड वाढलेल्या आहेत. अशोक खरा त्याच्याशी असलेल्या राजकीय नेत्यांचा संबंध जर
जसा होता तसा किंवा जे सगळं काही घडलं ते सगळं दाखवलं तर अनेकांची बुरखी फाटतील आणि राजकारणालाही मोठा हादरा बसेल. पण प्रत्यक्षात नेमकं काय दाखवलेलं आहे, किती खरं दाखवलेलं आहे हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल. पण या चित्रपटाबद्दल लोकांची उत्सुकता मात्र ताणली गेलेली आहे. आता दीपाली सय्यद म्हणतात त्याप्रमाणे राजकारण खरंच बदलणार का, ते बदलणार असेल तर कसं बदलणार हे मात्र आपल्याला 2 ऑक्टोबर पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, तेव्हाच समजेल. पाहूया मित्र हो. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.